पाताळगंगा नदीपात्रात घातक रासायनिक सांडपाणी सोडून नदीचे गंभीर प्रदूषण करणाऱ्या उद्योगांवर अखेर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाईचा बडगा उगारला आहे। पत्रकार राकेश खराडे यांनी या प्रदूषणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह विविध स्तरावर निवेदने देऊन सातत्याने पाठपुरावा केला होता। त्यांच्या या आक्रमक भूमिकेची दखल घेत प्रदूषण नियंत्रण मंडळाने संबंधित कंपन्यांना नोटीस बजावत कारवाईचे आदेश दिले आहेत। पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील काही कंपन्यांकडून प्रक्रिया न केलेले रासायनिक पाणी थेट नदीत सोडले जात होते, ज्यामुळे जलप्रदूषणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता। याबाबत पत्रकार राकेश खराडे यांनी पत्राद्वारे तक्रार करत तात्काळ चौकशी करून कारवाईची मागणी केली होती। या तक्रारीची गंभीर दखल घेत प्रदूषण नियंत्रण मंडळाने नदी परिसरातील उद्योगांची पाहणी केली। या तपासणी दरम्यान नियमांचे उल्लंघन करून घातक सांडपाणी नदीत सोडणाऱ्या कंपन्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे। प्रदूषण नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मेसर्स द बॉम्बे डाईंग अँड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड पाताळगंगा, मेसर्स गतिक सिंथेसिस LLP अतिरिक्त पाताळगंगा MIDC रसायनी तसेच मेसर्स रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड MIDC पाताळगंगा अशा या तीनही कंपन्यांना कारवाईचे आदेश आणि इशारापत्र बजावले आहे। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मंडळाने घालून दिलेल्या अटी व शर्तींचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित उद्योगांवर कायद्यातील तरतुदीनुसार कडक कारवाई करण्यात येत आहे। या कारवाईमुळे प्रदूषण पसरवणाऱ्या कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत। पत्रकार राकेश खराडे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे नदी प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रदूषकांविरुद्ध उचललेल्या या पावलाचे स्थानिक नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे। सोलापूर तालुक्यातील रसायनी पाताळगंगा हा औद्योगिक खंडाने नटलेला भाग आहे। या परिसरात जर आपण पाहिलं तर नदीच्या काठावरती अनेक कारखाने आहेत। त्यातले बरेचसे कारखाने काही रासायनिक पाणी आणि सांडपाणी पाताळगंगा नदीपात्रात सोडतात। अनेक वर्षापासून अशी ओरड आहे की पाताळगंगा ही प्रदूषित झाली आहे। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यावर कोणतीही दखल घेत नसल्याची रसायनीकरांची ओरड होती। गेल्या 20 दिवस मी याचा पाठपुरावा करत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला विविध प्रश्न विचारून कारवाई का केली नाही, कारवाई का केली झाली नाहीये याबाबत त्यांचा पाठपुरावा केला। शेवटी 10 जुलै रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मला पत्र दिलं असून आम्ही पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील रिलायन्स इंडस्ट्रीज असेल, बॉम्बे डाईंग कंपनी असेल, सिंथेसिस कंपनी असेल या कंपन्यांवर कारवाई करणार असल्याचे संकेत दिले असून आम्ही कारवाई सुरू करणार असल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सांगितलेले आहे। पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या विरोधात अंतिम न्याय मिळेपर्यंत महाराष्ट्राच्या पत्रकार संघाचा कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने लढा सुरूच राहणार आहे। सम्राट मराठी लाईव्ह साठी राहुल जाधव सह ब्युरो रिपोर्ट रसायनी। तुम्ही पाहत आहात सम्राट मराठी लाईव्ह।